धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगताना दिग्दर्शक प्रवीण तरडेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आढावाही सादर केला आहे. धर्मवीरमध्ये 100% आनंद दिघे होते, पण या धर्मवीर 2 भागात 40% दिघे आणि 60% आनंद शिंदे आहेत. शिंदे दिघे माहीत नसणाऱ्या रसिकांना चित्रपट म्हणून धर्मवीर 2 आवडू शकतो. कोरोना काळात जमावाने पालघरमध्ये भगवे वस्त्र धारण केलेल्या 2 साधूंच्या हत्येपासून चित्रपटाची सुरुवात होते. तत्कालीन नगरविकास मंत्री शिंदे या घटनेने अस्वस्थ होतात. अशातच त्यांना आनंद दिघे यांचा साक्षात्कार होतो. दिघे शिंदेंना भगव्यांचे महत्त्व पटवून देतात. त्यानंतर एकामागोमाग एक घटना घडतात आणि काँग्रेससोबतच्या आघाडीत शिवसेनेच्या नेत्याची होणारी घुसमट समोर येते. त्यातून तयार झालेली भंडाची पार्श्वभूमी या चित्रपटात पाहायला मिळते. पटकथा सांगताना दिग्दर्शक प्रवीण तरडेने दिघेंच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि शिंदे यांनी केलेल्या कार्याची सांगड घातली आहे. धर्मवीरच्या तुलनेत यातील संवाद कमी प्रभावी ठरतात. पालघरमधील साधूवरील हल्ला आणि पूर्वी दिघेंचे साधूबरोबर झालेले अभयदान, ऐन दिवाळीपूर्वी केलेल्या सागर साठेबाजीविरुद्ध दिघेंची कारवाई आणि कोरोनामध्ये ऑक्सिजनसाठी शिंदेंनी केलेली मात, दिघेंनी सुरू केलेल्या सराव परीक्षांचा होणारा फायदा, बहिणीच्या रक्षणासाठी उचललेला हात, रुग्णालयात वावरणाऱ्या शिंदेंना रुग्णालयात दिसते, आनंदरूप पक्षातील घुसमट आणि हु इज एकनाथ शिंदे असा विचारला गेलेल्या प्रश्नामुळे रामायणाची पार्श्वभूमी यात आहे. शिवसेनेबंदे बंडाची ठिणगी का पडती याचे उत्तर सांगणारा हा एक छोटा प्रयत्न दिसतोय. काळ दाखवताना चित्रपटातील कलाकारांनी थोडी काळजी घ्यायला गरज होती. प्रसाद ओकने पुन्हा एकदा आनंद दिघेच्या भूमिकेत जीव ओतला आहे, पण काही दृश्यामध्ये मेकअपचा फरक जाणवतो. या चित्रपटात क्षितिज दातींची भूमिका मोठी आहे. त्यांनी एकनाथ शिंदेच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे. भरत गोगोलेंच्या भूमिकेत सुनय तावडेने अप्रतिम काम केले आहे. शहाजी बापूंच्या भूमिकेत आनंद दिघेही शोभून दिसतो. अभिजित खांडकेंनी साकारलेली दादा भुसेची छान दिसतात. पत्रकाराच्या भूमिकेत मंगळ देसाई काही गोड उकलले असे वाटते, पण तसं काही घडत नाही. थोडक्यात काय, या चित्रपट दिघेंची पुण्याई पाठीशी असलेले शिंदेची इमेज ग्लोरिफाय करणारा असून महाराष्ट्रात जे घडले ते सांगणारा एक प्रयत्न दिसतोय.